नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा शाळेबद्दल जी दर्यापूर शहरातून येते आणि जिने एक जबरदस्त कामगिरी केली आहे. या शाळेने ना संपूर्ण तालुक्यात स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. चला तर मग जाणून घेऊया या यशामागची गोष्ट. अगदी बरोबर. पहिला क्रमांक. आदर्श हायस्कूलने तालुका स्तरावर पहिला नंबर मिळवलाय. पण प्रश्न हा आहे की हा सन्मान त्यांना मिळाला तरी कशासाठी आणि काय आहे या यशामागचं रहस्य? तर हे यश आहे महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या मोहिमेतलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. हे अभियान खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि याच्या तिसऱ्या टप्प्यात या शाळेने आपली गुणवत्ता आणि शिस्त दोन्ही सिद्ध करून दाखवली आहे. म्हणजे बघा, हा विजय म्हणजे फक्त एक अवॉर्ड नाहीये, तर हा संपूर्ण दर्यापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक मोठा अभिमानाचा क्षण आहे. जणू काही एक मानाचा तुराच. आणि खरंच या कामगिरीमुळे आदर्श हायस्कूलने दर्यापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवलाय. या विजयामुळे शाळेचं नाव तर झालंच, पण पर्यायाने पूर्ण शहराचं नाव आता सगळीकडे आदराने घेतलं जातंय. पण मग प्रश्न येतो की हे यश मिळवण्यासाठी शाळेनं असं काय वेगळं केलं? काय आहे या यशाची ब्लूप्रिंट? फक्त सुंदर भिंती रंगवल्या की त्यामागे काहीतरी खोलवरचा विचार दडलेला आहे? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय शाळेच्या मूळ तत्वज्ञानात. त्यांचं म्हणणं आहे की ही केवळ भिंतींची शाळा नाहीये, तर संस्कारांचं केंद्र आहे. आणि हाच विचार सगळं काही सांगून जातो. त्यांचं यश हे फक्त बाह्य गोष्टींवर नाही, तर मूल्यांवर आणि संस्कारांवर टिकून आहे. या यशामागे ना बऱ्याच गोष्टी आहेत. या अभियानाचे जे काही नियम होते, म्हणजे निकष होते, त्यानुसार शाळेची स्वच्छता पाहिली गेली. ती एकदम चोख होती. प्रवेशद्वार एकदम आकर्षक, कॅम्पसमध्ये हिरवीगार झाडं आणि सगळ्यात भारी म्हणजे ज्ञानाने भरलेल्या बोलक्या भिंती. या सगळ्याच बाबतीत शाळा एकदम टॉपवर राहिली. पण थांबा, शाळेचं सौंदर्य फक्त बाहेरून नाहीये. त्यांच्या यशामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे, आणि ते म्हणजे टेक्नॉलॉजी. प्रत्येक वर्गात पोहोचलेलं तंत्रज्ञान, ज्यामुळे ही शाळा आधुनिक शिक्षणाचं एक खरंखुरं केंद्र बनली आहे. आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण आदर्श हायस्कूल ही तालुक्यातली पहिली अशी शाळा ठरली आहे जी पूर्णपणे टेक्नॉलॉजीने सज्ज आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यांनी बदलत्या काळाची गरज अगदी बरोबर ओळखली आहे. प्रत्येक क्लासरूममध्ये डिजिटल बोर्ड आहेत, एक उत्तम कम्प्युटर लॅब आहे आणि ई-लर्निंगच्या सोयीसुविधा आहेत. याचा फायदा काय होतो? तर विद्यार्थ्यांना ऑडिओ, व्हिज्युअल माध्यमातून गोष्टी पटकन समजतात आणि त्यांची आकलनशक्ती म्हणजे समजून घेण्याची क्षमता वाढते. बरं, शाळेचं यश फक्त सुंदर कॅम्पस किंवा टेक्नॉलॉजीपुरतं मर्यादित नाहीये. तिथले विद्यार्थी अभ्यासात तर हुशार आहेतच, पण खेळातही ते तितकीच उत्तम कामगिरी करतायत. चला, सगळ्यात आधी बघूया त्यांचे शैक्षणिक यश. या शाळेला निकालांची खूप जुनी आणि गौरवशाली परंपरा लाभली आहे. आणि हे बघा, 100% शाळेने बोर्डाच्या परीक्षेत 100% निकालाची परंपरा कित्येक वर्षांपासून टिकवून ठेवलीये. हे सातत्य, ही कन्सिस्टन्सी खरंच वाखाणण्याजोगी आहे. एवढंच नाही, तर स्कॉलरशिप परीक्षा असो, NMMS असो किंवा गणित संबोध परीक्षा यांसारख्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवलाय. त्यांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध करून दाखवली आहे. पण जसं म्हटलं, हे विद्यार्थी फक्त किताबी किडे नाहीत. अभ्यासाइतकंच ते मैदानावरही आपलं कर्तृत्व गाजवतायत. आणि मला वाटतं हेच या शाळेचं खरं वेगळेपण आहे. खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांमध्ये मुलांनी फक्त जिल्हा किंवा विभाग स्तरावरच नाही, तर थेट नॅशनल लेव्हलवर जाऊन आपलं टॅलेंट दाखवलं आहे. पण एवढं सगळं यश, हे शक्य झालं तरी कसं? या यशामागे कोण कोण आहे? खरं सांगायचं तर हे यश कुठल्या एका व्यक्तीचं नाहीये. यामागे शाळेचे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, बाकीचे कर्मचारी आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि अर्थातच शाळा व्यवस्थापन समिती. या सगळ्यांची एकत्रित मेहनत आणि समर्पण आहे. आणि शाळेच्या प्रशासनाने सुद्धा हीच गोष्ट मान्य केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे यश म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य आणि टीमवर्कचा परिणाम आहे. आणि खरं तर हेच त्यांच्या यशाचं खरं सूत्र आहे. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की दर्यापूरच्या या आदर्श हायस्कूलने जो एक आदर्श पॅटर्न तयार केलाय, तो आपल्या राज्यातील इतर शाळांसाठी सुद्धा एक प्रेरणा, एक इन्स्पिरेशन बनू शकेल का?